मंडळी, तलाव हा विहिरीपेक्षा शेकडो पट मोठा असतो, तरी पण लोक विहिरीचंच पाणी पितात, कारण विहीर खोल असते आणि विहिरीचं पाणी शुद्ध असतं. त्याचप्रमाणे माणूस मोठा असणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात सखोलता आणि विचारात शुद्धता असेल ना, तरच तो माणूस महान ठरतो. जसं की बघा, आता समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आतमध्ये येऊ दिलं ना, तर ते जहाज नक्कीच बुडल्याशिवाय राहणार नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्या विचारांना तुमच्या मनामध्ये प्रवेश देणार नाही. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. तर संध्याकाळी थोडंसं बाहेर निघलोत आणि आता फौजी साहेबांनी मी हे थोडंसं फेरफटकं मारून येतो म्हणलं. संध्याकाळी 1-2 चक्र मारल्या की बरं पडतं, कारण सकाळी एवढी थंडी असते ना, सकाळी आम्ही फिरायला जात नाही आता. तर चला थोडंसं फिरून येतोय संध्याकाळच्या मस्त फ्रेश वातावरणात. इकडे बघ ना, काय म्हणते? शॉकअप कशी गेली बघ, आता सर्व्हिसिंग केली. अरे बापरे, काय उपयोग आहे सांग बरं तू. पूर्ण ऑइल निघले त्याच्यातून. ऑइल गेलं त्याचं शॉकअपचं सगळं, पलीकडचे पण बघ कशी गाडी चालवतो काय समजत नाही राव. माझ्या गाडीचे शॉकअप कधीच अशी काळी दिसणार नाही, तुला आता जाऊन दाखवतो. आताच म्हणजे महिना पण नाही झाला सर्व्हिसिंग केलेली, आता 15 दिवस झाले सर्व्हिसिंग केली, शॉकअप भरलेली. रे मावळीला गेलाय, थोडंसं फिरून येऊ. हे पा, सूर्य मावळायला पण गेला, सगळीकडे लालीबाग पसरली आणि हे पा पक्षी कसे चाललेत उडत. आता चलो. हे पा, एवढा कचरा जाळला ना तरी पण इकडं कचरा राहिला. हे पा, हा ना, किती उडत येतोय बघा. हे तर हे पा, आमच्या इकडं अशा रोसिंग राहिल्यात बरं का. हळूहळू सगळं भरायला लागलंय. पहिले इकडं काटाच होतं सगळ्या का. मोठी बिल्डिंग आहे चांगली, म्हणजे ह्या रोडला परत काट्या व्हायला लागल्या बरं का. पाणी घालावं. ए राजू, तू वर जा, मी काय पाईप पाईप वर ठेवा लागतं. वर जा बरं. वर ठेवायचे ते. आकाशला म्हणा खालचे पाईप दे म्हणा. कुठे येतं खाली? आता हा कुठून जातो? ए, शिडी लाव ना. अयो, बरं का ताई, कुणी कुठे येंगत आहे. बापरे, अरे शिडी लाव. बघा ताई, वाळला माणूस असा असतं ना. पाहता ते पत्र्यावर सगळे पाईप आहेत ना, आपण का हा पत्र्यावर टाकावं लागेल. त्याच्या मागे नाही बसायचं, बसेल का टाक खालच्या आणतो. ते आकाश, आकाश, खाली पलीकडे पाईप आहेत तेवढे दिल्यावर. खाली पाईप आहेत का? ऐका ना, अरे लाईटीचे पाईप. होय, हा सोनचाप आहे ना, मोठ्या बादलीत लावा लागल. ही कुंडी त्याला पडली बारीक, आता ते झालंय मोठं बघा. लाव लाव. ही पहा मोठी बादली इथं. ऐका ना, हो की मोठी बादली इथं मोकळी, चालते याच्यात लावू. आकाश, किती पाईप आहेत बघ. हा थांब, मी आलो इकडे. हळूहळू. हे कुठं होते खाली? खाली होते. थांब हा. लांब आला का? आला ना, हे काय घेऊ ना. पॅशन फ्रूटचा, हा तिथपर्यंत आलाय. मग आपला कोणते? कृष्ण कमळ. कृष्ण कमळ आहे का? हा, पॅशन फ्रूट. अच्छा.
सगळे एका जागेवर ठेवते पाईप आता आपल्या डेकोरेशन लागतात परत. अर्धा चांदूमामा दिसतो हे पा. साडीनी मला जमणार नाही. अरे चल तू. चल हळूहळू. छान झालंय बर का. सगळे पाईप गोळा करून ठेवलं होते एका जागेवर. मस्त झालंय. इथलं पाणी कुठून जातं? त्या काय माग आहे. इथून जातं का? पाईप लावलेलं आहे ना मागे त्या काय. अच्छा. आता हे वरती पाण्याच्या 2 टाक्या ठेवल्यात ना मी. तर छोटी टाकी ना ती बोरच्या पाण्यासाठी आहे आणि मोठी टाकी ना ती गोड्या पाण्यासाठी. म्हणजे जे आपलं महानगरपालिकेचं पाणी येतं ना मुळा डॅमचं त्यासाठी मोठी टाकी आहे. कारण बोरचं पाणी आपलं थोडंसं खारट आहे ना त्यामुळं आम्ही काही जास्त वापरत नाही झाडाझुडांना. त्यानंतर असं इमर्जन्सीला मग पाणी जर नाही राहिलं ना तरच मग बोरचं पाणी वापरतो. आणि वरून आपले झाडं टेरेस गार्डन कसं दिसतंय तुम्ही बघू शकता. तर आपण बांधतो फक्त 4 भिंती पण झाडाझुडांनीच खरं तर आपल्या घराला शोभा येत असती. आणि आपलं पिरॅमिड तर 1 नंबर दिसते तुम्ही बघू शकता. साईडने आपण झाडं पण लावले चोपाळा. तर एकदम छान वाटते. संध्याकाळचं टेरेसच्या आम्ही लाईटी लावतो ना तर टेरेसवरती आला ना खाली जाऊशीच वाटत नाही. पण सध्या थंडी सुटते ना जरा त्यामुळं मग आम्ही जातो खाली. पण उन्हाळा आमचा लय भारी जातो टेरेसवरती. कारण आता हे आपण पिरॅमिड बनवलंय झाडं झुडं चोपाळा आणि चूल तर पाठीमागच्या वर्षीपासून आहे आपली टेरेसवरती. तर रात्रीचा आम्ही संध्याकाळचा स्वयंपाक टेरेसवरतीच करतो चुलीवर. जेवण पण टेरेसवरतीच करतो आणि मग रात्रीचा 11, 11:30, 12 वाजेपर्यंत आम्ही टेरेसवरतीच असतो हवेला. तर आता टेरेसवरून खाली आलो त्यानंतर संध्याकाळचा दिवाबत्तीचा वेळ झाला होता. तर संध्याकाळचे दिवे लावायचं म्हणलं ना राजू घरी असतोच आणि मी दिवे लावायला लागले का मग मला तो असं दिवे वगैरे लावू लागतो. तर संध्याकाळी पण मी असे 4-5 दिवे लावते आणि सकाळी पण लावायचे. पण इतक्यात एवढी थंडी आहे ना मी जास्त लवकर असं बाहेर येतच नाही. त्यामुळे सकाळी काही इतक्यात आता दिवे लावत नाही मी. तर सकाळ संध्याकाळ दिवे लावल्यानं एवढं भारी प्रसन्न वाटतं ना. पण आता एवढ्यात सकाळी लावत नाही ना तर अशी चुरचूर लागते मनाला नाही का. आणि बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होते की छाया तुळशी वृंदावनाला तुम्ही कलर दिला पण तो काय पुन्हा कलर कसा दिलाय काय दिलाय आम्हाला दाखवलंच नाही. तर 2-4 दिवस प्रॉब्लेममुळे मी काही दिवा लावलाच नाही संध्याकाळचं तुळशीजवळ त्यामुळे मी दाखवलं नाही. आणि 1-2 दिवस गावाला पण जावं लागलं घाई गडबडीमध्ये. मग मी ते कलर कसा दिलाय काय दिलाय ते दाखवायचं राहूनच गेलं. तर असा कलर दिलाय तुळशी वृंदावनाला आपल्या पाठीमागच्या पेक्षा थोडासा वेगळा दिलाय. आणि तुळशी वृंदावन दिवा ठेवून तिथं तेलकट झालतं ना तर बऱ्याचशा ताई बोलल्या की दिव्याखाली प्लेट ठेवत जा. तर जो दिवा लावलाय ना मी त्या दिव्याखाली मातीचा मोठा दिवा आहे ना तर तो ठेवलाय बरं का मी. त्यामुळं काही तेलकट होणार नाही. आता इथून पुढं मी काळजी घेत जाईन तुळशी वृंदावनाची म्हणजे ते तेलकट वगैरे होणार नाही. आणि आम्ही तुळजापूरला गेलो जेजुरीला गेलो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर व्हिडिओ टाकायचे ना तर नेटवर्क प्रॉब्लेम एवढा यायचा ना. संध्याकाळी मी व्हिडिओ अपलोडिंगला लावला ना तो 3-3, 4-4 तास व्हिडिओ अपलोड होतच नव्हता. त्यामुळं आपले जरा व्हिडिओ येतच नव्हते. आणि आता नवीन वर्ष पण लागणार आहे ना म्हणलं चला आता आपण नवीन वर्षाचं एक आपलं रुटीन व्यवस्थित करून घेऊ. मी काय करायचे सकाळचं सगळं काम आवरायचे दुपारी एडिटिंग करायचे आणि संध्याकाळी व्हिडिओ अपलोडिंगला लावायचे. पण आमच्या इकडे ना नेटवर्कचा जास्त प्रॉब्लेम येतोय ना तर संध्याकाळी व्हिडिओ अपलोड होतच नाही. त्यामुळे आता इथून पुढं दुपारीच व्हिडिओ टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आता थंडीमध्ये ना पालेभाज्या फळभाज्या खूप छान विकायला येतात बरं का. तर कोथिंबीर आणि मेथी तर एवढी स्वस्त झाली ना 10-10 रुपयाला गड्डी बरं का. आणि ते पण एकदम मस्त फ्रेश कोथिंबीर मेथीची गड्डी. आता राजूनी बाजारातून येताना 2 कोथिंबीरच्या गड्डी 2 मेथीच्या गड्डी असं आणलं होतं. म्हटलं मेथी तर मी नेहमीच करते पण चला म्हणलं कोथिंबीरीच्या वड्या करते आज काहीतरी वेगळं. तर कोथिंबीरीच्या वड्या मी कशा करते ना ते पण आज मी तुमच्याशी शेअर करते. आता मी लागले स्वयंपाकाला आणि किराणा आणला होता ना तर तो किराणा राजू आणि फौजी साहेब भरत होते. तर कोथिंबीरच्या वड्यासाठी मी लसूण सोलून घेतला. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेते. आता एकदम बारीक चिरायची म्हणजे त्या कोथिंबीरच्या थोड्याफार काड्या राहिल्या असतील ना तर ते दाताखाली अशा टचटच वगैरे लागत नाही. कोथिंबीर मी चिरून घेतली. त्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या जिरी आणि लसण असं थोडं थोडं पाणी घालत एकदम पेस्ट करून घेते. आता त्याचं वाटण घेतलं मी. त्यानंतर परातीमध्ये कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीरीमध्ये आता बेसन पीठ घालते. आणि आता इथं आपली कोथिंबीर किती ना त्यानुसार आपण बेसन पीठ घ्यायचं. कमी पडलं तर पुन्हा घेता येतं. आता इथं थोडीशी हळद घातली मी अर्धा चमचा 2-3 चमचे तीळ घातलेत आणि वाटण घेतलं होतं ना आपण लसण हिरवी मिरची आणि जिरी
तर ते पण घातलंय आणि चवीनुसार मीठ घालायचं. एकीकडं पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं, त्याच्यावरती चाळण ठेवली आणि चाळणीला थोडंसं तेल पण लावून घ्यायचं आहे बरं का. तर ते नंतर लावते मी आता. आणि हे सगळं बेसन पीठ वगैरे घातलंय ना, आपण सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. जास्त पाणी पण नाही घालायचं, कारण आधी ना कोथिंबीर ती जास्त वाटती, पण आपण थोडं थोडं पाणी घालत ते मळून घेतलं ना थोडंसंच होतं, त्यामुळे एकदम पाणी नाही घालायचं. थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि एकजीव करून घ्यायचा त्याचे मस्त गोळा. त्यानंतर ही चाळण आहे ना, आता मी वाफवते त्याच्यामध्ये वड्या वगैरे, तर त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे चिपकणार नाही त्याला. आता आपण कोथिंबीरीच्या वड्याचं सगळं सारण मळून घेतलं होतं ना, तर ते आता त्या चाळणीमध्ये असं थापून घ्यायचं. तर हवं तर तुम्ही अशा आपण आळूच्या वड्या करतो ना गोल गोल, तसं सुद्धा करू शकता. मी कधी तसं करते तर कधी असं पण करत असते, छान होतात. तर त्या चाळणीमध्ये थापून घेतल्यानंतर वरून थोडीशी तीळ पण घातलेत आणि आपली जी टूथपिक असते किंवा चाकूनी ना थोडे थोडे मध्ये छिद्र पण पाडायचे, म्हणजे त्या चाळणीतून वरती वाफ जाती आणि मग ते छान वाफवलं जातं. आपण जर ते छिद्रच सगळे बंद करून टाकले तर मग ते व्यवस्थित वाफवलं जाणार नाही आणि आतून ते पाणी चाळणीच्या म्हणजे साईडनी वरती येतं. आता कोथिंबीर वड्या मस्त वाफवल्या होत्या. चाकूनी आपल्याला जसा आकार द्यायचा आहे ना छोटा मोठा, त्यानुसार ते कापून घ्यायचं आणि एखाद्या चमच्याच्या साहाय्याने अलगद त्या वड्या काढून घ्यायच्या. आणि थंडीमध्ये तीळ खाल्लेलं खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. आणि आता संक्रांत पण आली ना, तर तिळाची चक्की, तिळाचे लाडू पण मी बनवणार आहे ना, तर त्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. आता वड्या सगळ्या काढून झाल्यात. त्यानंतर आता कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय मी आणि मीडियम आचेवरतीच मी आता ह्या वड्या मस्त फ्राय करून घेते. जास्त पण नाही तेल घेतलं. जास्त तेल घेतलं ना आपण त्याच्यामध्ये, ते फ्राय करून झालं की ते उरलेलं तेल आहे ना, ते म्हणजे चांगलं पण राहत नाही बरं का. आणि ते खरकटं याच्यात काढून ठेवा, त्याच्यात काढून ठेवा. तर त्यामुळं मग मी असं थोडंसंच तेल घेतलं आणि त्याच्यामध्येच आता हे थोडंसं फ्राय करून घेते, आपल्या भाजून घेते वड्या. तर हलका ब्राऊन कलर यायला लागलाय वड्यांना, मी लगेच काढून घेते आता थोडंसं निथळून असं. हवं तर आपण बिना तेलाचं मंद आचेवरती तव्यावर सुद्धा ह्या वड्या भाजू शकतो बरं का. पण थोड्याशा तेलामध्ये भाजले की छान लागतात, त्यामुळं मी थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतल्यात त्या आता. आणि मी कोथिंबीरीच्या वड्या भाजत होते ना, एवढा खमंग वास सुटला होता ना, तर तो वास आला ना, मुलं म्हणले, "काय केलंय आज तू? इतका छान वास आलाय." तर सगळेच मग किचनमध्ये आले. तर तुम्ही बघू शकता मस्त झाल्या होत्या बरं का वड्या. तर तुम्ही सुद्धा असं नक्की ट्राय करा. तर नुसत्या कोथिंबीरच्या वड्यांनी काही जमणार नव्हतं, कारण कोरडी भाजी फौजी साहेबांना काही जास्त जमत नाही. त्यामुळे मग मी खीर पण बनवली आणि कोथिंबीरीच्या वड्या. आणि लागले मग चपात्या करायला, तर सागर म्हणला, "मी तुला चपात्या भाजू लागतो." आणि खीर बनवली होती आकाशच्या आवडीची शेवयाची. आणि मग आकाशला काही दम निघत नव्हता, त्यांनी चपाती भाजली नाही, लगेच जेवायला घेतलं. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.